नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निहाय ज्या बैठका आहेत त्या पार पडल्या आहे आणि या बैठकांमध्ये आता नेमकं काय राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे, काय नेमका सूचना दिल्या यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे प्रदेशाच्या उपाध्यक्षा सुजाता डेरे मॅडम, काय नेमकं राज ठाकरे यांनी सूचना दिल्या, काय नेमकी आपली भूमिका असेल पक्षाची? आता ज्या साहेबांनी आज सकाळपासून ज्या मिटिंगा घेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या, त्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील जेवढे काही आपले मतदारसंघ आहेत 15च्या 15 तिथे इच्छुक पदाधिकारी त्यांच्याबद्दल पण सगळा आढावा घेतला। इच्छुक उमेदवार जे होते ते सुद्धा काही आलेले होते, त्यांच्याबद्दल पण आढावा घेतला आणि आपल्या नाशिक शहराबद्दल सुद्धा त्यांनी चारीचे चारी देवलाली असो, मध्य असो, पूर्व पश्चिम सगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आपण सगळ्याच्या सगळ्या जागा लढवणार आहोत असं साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सगळीकडे चैतन्याचं वातावरण आहे आणि सगळेजण खुश आहेत की आपण नाशिक शहरामधून जिल्हा ग्रामीण भागामधून सगळं निवडणूक लढवतो आहे। नाशिकमधल्या 15 जागांपैकी किती जागा ज्या आहेत त्यावर साहेबांनी तयारी करायला सांगितली किंवा किती जागांवर उमेदवार मनसे देणार? आता जवळजवळ आपल्याकडे 12 जागा आहेत की 10 ते 12 जागा अशा आहेत की जिथे उमेदवार आपल्याकडे मिळालेले आहेत, परंतु काही इच्छुक उमेदवार जे आहेत ते अजून येणार आहेत व त्याच्यात त्यांच्यामध्ये साहेब आता चर्चा करून ठरवतील की कोणाला कुठची उमेदवारी कोणाला द्यायची ते फिक्स झालेलं नाहीये, पण उमेदवार आलेले आहेत आणि त्याप्रमाणे चर्चा होणार आहे। एकंदरीत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील देखील ज्या विधानसभा मतदारसंघाच्या बैठका घेतल्या, इतर जिल्ह्यांमधल्या किती उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, नेमकी काय इतर जिल्ह्यांची माहिती आहे? आता तुम्ही बघितलं असेल नगर, जळगाव, बीड आणि औरंगाबाद वगैरे तिकडचे सुद्धा पदाधिकारी आले होते, तिकडचे सुद्धा उमेदवार इच्छुक उमेदवार सुद्धा आले होते आणि पूर्ण सकाळपासून सकाळी 9 वाजल्यापासून ते आतापर्यंत त्या चर्चा झाल्या सगळ्यांशी। त्या भागातील मतदारांचं वातावरण कसं आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीने म्हणजे तिथे कोणत्या समाजाचं वर्चस्व जास्त आहे, कोणत्या पद्धतीने तिथे उमेदवार दिला जाईल याच्या सगळ्यावर आढावा घेतला, त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि त्याच्यातून उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे। नक्कीच जे आहे ते संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघाचा जो आहे तो आढावा घेतला गेला आहे आणि त्यानंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके कोणते उमेदवार रिंगणात असणार हे देखील आता बघणं महत्त्वाचं असेल। त्यापूर्वी आता जर आपण सध्या बघतोय राज ठाकरे आता सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते, त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची यादी जी जाहीर होईल आणि त्यानंतर इतर युती आणि आघाडीतील जे उमेदवार आहेत ते देखील पक्षामध्ये येण्याची शक्यता असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मतदारसंघांमध्ये जो आहे तो आढावा घेतला गेला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक शहरातील ज्या 4ही जागा आहेत, देवळाली विधानसभा मतदारसंघ असेल, त्यासोबत नाशिक पूर्व असेल, नाशिक मध्य असेल आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ असेल, या 4ही विधानसभा मतदारसंघांमध्ये येणारी विधानसभा निवडणूक ही लढवली जाईल। मात्र उमेदवार कोण असेल हे अद्याप ठरलं नसतं तरी देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत स्वतः राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व इच्छुक उमेदवारांना सध्या आहे ते मतदारसंघांमध्ये फिरण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आता सूचना दिल्या गेल्या आहेत। त्यामुळे येणारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि संपूर्ण मनसेनिक हे कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर पारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।